ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 7 यामधील साधकाच्या दृष्टीने पाहू याही मधील उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत. अंगदाकडून रावणाची निंदा. आपण या अध्यायातील ही कथा व साधकाच्या दृष्टीने पाहू यातील काही भाग कालच्या भागामध्ये आपण पाहिलेला आहे. आज या साधकाच्या दृष्टीने पाहू यामधील राहिलेला उर्वरित भाग आज आपण पाहत आहोत. ओम श्रीराम. आणि आता बघ, मीही तशाच तत्वरूप सिंहासनावर आरूढ झालो आहे आणि माझे हे तत्वरूप सिंहासन तुझ्या सिंहासनापेक्षा उंच आहे, कारण तुझे सिंहासन हे 84 लक्ष योनीच्या वर आहे. म्हणजे 84 लक्ष योनीनंतर मानव योनी मिळते, तिथे तू आहेस. रावण हा देहाने मानव होता तर कर्माने राक्षस होता. तर मी या 84 लक्ष योनीतून मुक्त आहे, म्हणून माझे स्थान तुझ्यापेक्षा उंच आहे. 84 लक्ष योनीतील दुःख भोगून तू आता या मानव योनीत आला आहेस, परंतु तुला त्याचे भान राहिलेले नाही. आपल्याला सुद्धा असेच भान राहिलेले नाही. आपण सुद्धा 84 लक्ष योनीमध्ये फिरून अनेक दुःख यातना भोगून इथपर्यंत म्हणजे मनुष्य जन्मापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आपण अनेक योनीत जसे किडा, मुंगी, कीटक, पशु, पक्षी, जलचर, वनचर अशा अनेक योनीमध्ये अनेक प्रकारचे दुःख, यातना, वेदना भोगलेल्या असतात. परंतु या मानव देहात येऊन सुद्धा आपल्याला याचे भान येत नाही. हेच खरे सांप्रतचे दुःख आहे. ईश्वराने मानव जन्माला खूप मोठी देणगी दिलेली आहे, ती म्हणजे मन, बुद्धी व समज. या दिव्य देणगीच्या माध्यमाने आपण विचार मंथन करून साधू संतांकडे जाऊन त्यांचा सत्संग करून महान असे सद्गुरू प्राप्त करून घेऊन त्या महान सद्गुरुप्रणीत साधना मार्गाने उत्क्रांत होऊन देवत्वाकडे परिवर्तित झाले पाहिजे. आणि हेच मानवाचे प्रथम आणि शेवटचे ध्येय असले पाहिजे. या रामायणादी कथा मानवाला हाच उत्क्रांती बोध देत असतात. त्याचा आपण मानवांनी विचार मंथन करून आणि त्याचा साररूपी अमृत रस प्राशन करून आत्मतृप्त व्हावे आणि आपल्या सहजनांना व आपल्या मागून येणाऱ्या मानवांना मार्गदर्शक स्तंभ होऊन उत्क्रांत पथ उजळत ठेवावा, हेच मानवाचे सत्य व परम कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे हे तत्वज्ञान त्या भानरहित झालेल्या अशुद्ध अहंकाराला ते सत्कर्म सांगत आहे व पुढे ते सत्कर्म म्हणते की ते भान
माझ्या ठिकाणी शाभूत आहे, कारण मी त्या प्राणाचा सखा आहे आणि त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचा दास आहे, सेवक आहे. आता आपण या अध्यायाचं, या भागाचं सार थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे आपण कथा पाहिली की अंगद आकाशमार्गाने रावणाच्या सभेत आला. तिथे तो शिष्टाई करतोय आणि तो रावण त्याला म्हणतो की बाबा तुला काहीतरी बाधा झाली आहे. तर अंगद म्हणतो की आकाशातून विचरण करणं हेच आमचं धर्माचरण आहे, ते तुला काय समजणार, तुझ्यासारख्या अशुद्ध माणसाला काय समजणार. आणि तो म्हणतो की बघ, तुझ्या सिंहासनापेक्षा माझं सिंहासन मोठं आहे. अंगद आपल्या शेपटीचं सिंहासन करून त्यावर बसतो आणि ते सिंहासन रावणाच्या सिंहासनापेक्षा मोठं असतं. रावणाच्या सिंहासनाला जमिनीपासून 84 पायऱ्या असतात आणि त्याच्याही उंच अंगदचं आहे. हे आपण मागच्या भागात पाहिलंच आहे. आणि मग हे 84 म्हणजे काय, तर साधकाच्या दृष्टीने सत्कर्म हे अहंकाराला सांगतंय की सूक्ष्म मार्ग म्हणजे काय, हे आपण मागच्या भागात पाहिलंच. त्या सूक्ष्म मार्गाने जाणं हेच आमचं धर्माचरण आहे. हे तुझ्यासारख्या अशुद्ध माणसाला कसं कळणार, कारण अशुद्ध माणसासाठी सूक्ष्म मार्ग कधीही ओपन होणार नाही. अशुद्ध अहंकार असेल तर सूक्ष्म मार्ग कधीही कळणार नाही आणि ओपन तर कधीच होणार नाही, आणि प्रवास तर त्याही पुढची गोष्ट झाली. आणि मग ते सत्कर्म त्या अशुद्ध अहंकाराला सांगतं की तू 84 लक्ष योनी भोगून आत्ता या मानव योनीत जन्मास आलेला आहे. आणि या 84 लक्ष योनी भोगताना तू अनेक योनीमध्ये प्रचंड दुःख वेदना भोगलेल्या आहेत, परंतु त्याचं भान तुला राहिलेलं नाही. मात्र मी या 84 लक्ष योनीतून मुक्त झालेलो आहे. कारण अंगद हा श्रीरामांचा भक्त होता, तो मुक्त झालेला होता. साधकाच्या दृष्टीने सत्कर्म हे मुक्तच ना, कारण सत्कर्म म्हणजे आपण कालच्या भागात पाहिलंच की स्मरण ते पुण्य, विस्मरण ते पाप. म्हणजे अखंड ईश्वराचं स्मरण जो करतो, ज्याच्याकडनं होतं, त्याला सत्कर्म म्हणतात. आणि हे सत्कर्म म्हणजे मुक्तच. ते सत्कर्म म्हणतं की मी यातनं मुक्त आहे, म्हणून माझं आसन तुझ्यापेक्षाही उंच आहे. मात्र तू जी दुःख भोगलीत ना, त्या दुःखांचं तुला भान राहिलेलं नाही. आणि इथं लेखक असंच म्हणतो की असंच भान आपणा सर्वांना सुद्धा राहिलेलं नाही, आणि खरंच राहिलेलं नाही हो. पहा, आता आपल्याला सगळ्यांना मानवी जन्म मिळाला आहे, परंतु आपल्याला आहे का आपण मागची किती जन्म भोगले, त्या जन्मांनी काय काय दुःख भोगलं. आता साधं बघा, आपण चांगल्या घरात राहतो, चांगलं अन्न खातो पितो झोपतो, परंतु ह्या पशु पक्षी प्राणी यांना घरं तरी असतात का? पावसाळ्यात त्यांचे किती हाल होतात, थंडीत काय हाल होतात, आपण हे सगळं आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो. मात्र आपल्याला ह्याचं भान नसतं की कुठल्या तरी जन्मांनी आपण सुद्धा ही दुःख भोगलेली असतात. आणि ज्याला हे समजतं मग तो इकडे अध्यात्माकडे वळतो आणि ईश्वर प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा हे सत्कर्म त्या अशुद्ध अहंकारालाही समजावते की असं भान तुला राहिलेलं नाही, मात्र हे भान मला आहे. आणि हे भान न राहणे हेच मानव जातीचं आत्ताचं म्हणजे सांप्रतचं हे दुःख आहे. म्हणून मानवाने ईश्वराचे उपकार मानले पाहिजेत. की पहा, इथे लेखक असं म्हणतो की ईश्वराने मानव जन्माला खूप मोठी देणगी दिलेली आहे. मन, बुद्धी आणि समज ही देणगी इतर कुठल्याही योनीमध्ये नाही आहे. प्राणी पक्षी यांना मनाचा किंचित भाग असतो, परंतु तो कितपत असतो, खाण्यापिण्यापुरतं. म्हणजे भूक लागली तर मग त्याला वाटतं, त्याच्या मनाला वाटतं चला आता काहीतरी आपण शिकार केली पाहिजे किंवा अन्नधान्य शोधलं पाहिजे. परंतु मानवाला असं विशिष्ट मन दिले की त्या मनाने तो खूप विशाल विचारांनी झेप घेऊ शकतो. सगळ्या जगताचा विचार करू शकतो, अध्यात्माचा विचार करू शकतो, पापाचा विचार करू शकतो, पुण्याचा विचार करू शकतो, त्यातून कसं जगलं पाहिजे याचा विचार करू शकतो. म्हणून ते काय म्हणतात की मन आणि बुद्धी आणि समज ही इतकी महान देणगी मानव जातीला मिळालेली आहे. कारण समज असेल, आता ही समज म्हणजेच भान, ते भान राहिलेलं नाही, पण मानव जातीला ही भान येतं.
साधनेने हे भान येतं की खरंच मी मागच्या जन्माने खूप दुःख भोगले, मग आता हे दुःख मला परत नको, मग मी काय केलं पाहिजे, माझं जीवन उत्क्रांत करून ईश्वरमय बनवलं पाहिजे. मग म्हणून त्याने या दिव्य देणगीच्या माध्यमाने विचारमंथन करून, पहा इथे विचारमंथन, म्हणून आपण विचारमंथन करत नाही, आपणही त्या पशुसारखंच जगत राहतो. फक्त आपल्याला देह मानवीय मिळालेला असतो, परंतु आपलं जगणं हे पशुवतच असतं. पशुसारखंच आपण या संसाराच्या राहाडगाडग्यात पैसा, सत्ता, संपत्ती, पद, अहंकार, वासना, विकार, हे पाहिजे, हव्यास, ते पाहिजे, ते पाहिजे, या सगळ्या गोष्टीत आपण झगडत जातो. मात्र त्याच्यावर आपण विचारमंथन करत नाही, आपली बुद्धी इकडे वापरत नाही, आपण नको त्या गोष्टीकडे बुद्धी वापरतो. त्यातनं समज आपल्याला येते, ती समज त्याचीच येते, अध्यात्माची समज येत नाही. तर त्याने मग साधू संतांकडे जावं, विचारमंथन करावं, त्यांचा सत्संग करून आणि मग महान अशी सद्गुरू प्राप्त करून घ्यावे. त्यांनी दिलेली सद्गुरुप्रणीत साधना करून आपल्या जीवनाला उत्क्रांत करावं आणि देवत्वाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असावं. आणि हेच मानवाचं पहिलं आणि शेवटचं ध्येय असलं पाहिजे. नाहीतर हा जन्म वायाला गेला असंच समजायला काहीही हरकत नाही. आणि ह्या मग पुढं ते लेखक असं म्हणतो की ह्या रामायणादी ज्या कथा आहेत, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद, ग्रंथ, पुराण, षटशास्त्र, ही सगळी जे आहेत हे मानवाला हाच उत्क्रांतीचा बोध देतात. तुम्ही कुठलाही ग्रंथ उलगडा, मानव जातीला त्यातून उत्क्रांतीचाच बोध शिकवलेला असतो. तो आपण घेत नाही, तो बोध आपण स्वीकारत नाही, वाचून पुढे निघून जातो. मुळात तो वाचतच नाही, ऐकतच नाही. आज जर समाजात परिस्थिती पाहिली तर लोकांना पैसा, पद, प्रतिष्ठा ह्यापुढे ह्या गोष्टींना काहीही किंमत नाही. कुठे जर कथा कीर्तनं असतील तर तिथं किती लोक असतात. एखाद्या गावची लोकसंख्या 12,000 असते आणि कीर्तनाला किंवा प्रवचनाला लोक हजर असतात 100-200. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि हेच यातनं मानवाने घेतलं पाहिजे. आणि हे घेऊन आपण अशी साधना करून आपण ते आत्मतत्व मिळवून आपलं जीवन आदर्श जगून आपल्या सहजनांना, आपल्यासोबत जी आजूबाजूला आपली जी लोक आहेत, जे आपल्याला काही अनुकरण करत असतील, त्यांना आदर्शवत स्तंभ म्हणून जगलं पाहिजे. आणि आपल्या पाठीमागच्या लोकांना आपलं अनुकरण करता आलं पाहिजे. असं आपण जीवन जगून आपल्या जीवनाचं कल्याण करून आणखी अनंत जीवांचं कल्याण केलं पाहिजे. आणि याकरिता आपण मागच्या भागात पाहिलं की गुरुप्रणीत साधना करून आपण सूक्ष्म मार्गात प्रवेश केला पाहिजे. आणि सूक्ष्म मार्ग काय असतो, कसा असतो, हे आपण मागच्या भागात पाहिलंच आहे. तो अतिशय विशाल मार्ग असतो. तिथपर्यंत जाण्यासाठी मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात. परखड साधना, दिव्य भक्ती, दिव्य ज्ञान, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग यांचा समन्वय साधावा लागतो. तेव्हा राजयोग किंवा योग निर्माण होतो. आणि तो राजयोग मग तुमच्या सूक्ष्म मार्गाचं ओपनिंग करून देतो. त्या सूक्ष्म मार्गात तुम्हाला प्रवेश करून देतो. आणि त्याही नंतर त्या सूक्ष्म मार्गात सुद्धा हा आत्मप्रवास फार विशाल, फार प्रचंड, मात्र तिथे खूप आनंद, खूप प्रकाश, खूप चैतन्य असतं. ते थोडं तरी मिळवा. थोडं तरी मिळालं ना तरी मग तो माणूस त्या मार्गाला कधीही सोडणार नाही. म्हणून थोडंसं तरी ते चैतन्य मिळवण्याचा प्रयत्न करा. माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद नेहमी सांगायचे की आत्म्याचा किंचित जरी स्पर्श झाला ना तुम्हाला, तरी तुमच्या जीवनाची एक विशाल वाटचाल सुरू होईल. तर हे आपण मिळवायलाच पाहिजे. हेच या रामायणाचं सार आहे, या अध्यायाचं सुद्धा हेच सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.